हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। वैष्णवीच्या माहेरच्यांना धमकावणाऱ्या निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल होऊनही अजून अटक नाही। बाळाला अवैधरित्या घरात ठेवल्याप्रकरणी अपहरणाचा गुन्हाही दाखल करण्याची कसपटेंची मागणी। पाकिस्तानी व्हिसासाठी सिम कार्ड नेक्सस। पाकिस्तानी व्हिसाच्या बदल्यात भारतीय नंबरचे सिम कार्ड्स घेतली जात असल्याचं उघड। पाकिस्तानी हेर मोहम्मद तारिफच्या चौकशीतून बाब समोर। छत्तीसगडच्या बिजापूर भागात 24 नक्षल्यांची शरणागती। सर्वोच्च नेता बसवराजूच्या एन्काउंटरनंतर नक्षल चळवळीचा कणा मोडला। पुण्यात खराडी भागात बनावट कॉल सेंटरवर छापा। 150 ते 200 पोलिसांच्या पथकाची मोठी कारवाई। बनावट कॉल सेंटरद्वारे अनेकांची फसवणूक झाल्याची शक्यता। मराठा लाईट इन्फंट्रीचे जवान संदीप गायकरांचं पार्थिव अकोले तालुक्यात मुळगावी दाखल। आज लष्करी इतमामात होणार अंत्यसंस्कार। जम्मू काश्मीरातील किश्तवाड चकमकीत दिलं सर्वोच्च बलिदान। जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये गेले 2 दिवस दहशतवाद्यांशी जोरदार चकमक। 4 दहशतवाद्यांना घेरल्याची माहिती। संपूर्ण परिसराला लष्कराचा घेराव। जर्मनी दौऱ्यात परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानवर थेट निशाणा। न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंग समोर भारत झुकणार नाही, जयशंकर यांनी सुनावलं। पुन्हा एकदा लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विकास विभागाचा निधी वळवला। शासन निर्णयही जाहीर। 335 कोटी आदिवासी विभागाचे वळवले। अभिनेता सलमान खानच्या घरात घुसणाऱ्या ईशा छाबराचे एक कारनामे उघड। महिनाभरापूर्वी अंधेरी आरटीओ 2 महिला अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचंही समोर। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आज नीती आयोगाची बैठक। बैठकीला सर्व राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार। विकसित भारताच्या रोडमॅपवर चर्चा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर। आज होणाऱ्या नीती आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहणार। रविवारी होणाऱ्या मुख्यमंत्री परिषदेलाही फडणवीस हजेरी लावणार। आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी आज भारतीय संघाची घोषणा। रोहित शर्मा, विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीनंतर कर्णधारपदी कोण याची उत्सुकता। शुभमन गिलचं नाव आघाडीवर। नमस्कार, आपण पाहता एबीपी माझा। मी श्रुती कुलकर्णी। बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले